Hello everyone, my name is Vedant, and here I am teaching the fourth chapter of the class 9 CBSE Structure of Atom. तर आज आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर काय ॲक्च्युली, त्याच्यामध्ये काय काय ॲटम म्हणजे काय, हे आपल्या सराउंडिंगमध्ये दिसणारे जे पार्टिकल्स आहेत ते ॲटम आहेत. एक्झॅक्टली ॲटम म्हणजे काय आहे, प्रत्येक आपल्या सराउंडिंगमध्ये दिसणारी गोष्ट कशापासून बनली आहे ते आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत बघूया. व्हाय वी नीडेड द आयडिया ऑफ द ॲटम हे बघणार आहोत. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन बाय जे थॉम्सन, नंतर डिस्कवरी ऑफ प्रोटॉन, डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन, बोर्स मॉडेल ऑफ ॲटम, ॲटॉमिक नंबर, मास नंबर, आयसोटॉप्स, आयसोबार्स अँड देअर ॲप्लिकेशन्स. ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत याच्यामध्ये. ओके, तर स्टार्ट करूया. ओके, तर आपण बघतोय ॲक्च्युली ॲटमचा शोध कधी लागला, एक्झॅक्टली कोणाच्या डोक्यात विचार आला की भाई ॲटम म्हणजे काय, ॲटम वेगळा, ते डोक्यातून बाहेर काढा. ॲटम ॲटम बघतोय आपण, ॲटम म्हणजे काय. तर पहिल्यांदा विचार आला, पहिलं इंडियन इंडियन भाई खूप हुशार होते आधीपासूनच. तर बिफोर क्रिस्ट 500 महर्षी कणाद यांना पहिला शोध लागला. ते काय म्हटले, स्मॉलेस्ट पार्टिकल इन द युनिवर्स इज कॉल्ड परमाणू अँड इट कॅन नॉट बी डिवायडेड फर्दर. ते इतकं बारीक असणार, इतकं स्मॉल असणार, त्याला फर्दर डिवाइड नाही करता येणार, त्याला आपण परमाणू म्हटलं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आले ग्रेट ग्रीक फिलॉसॉफर्स डिमोक्रिटस अँड लुसिपस. त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी ॲटम या शब्दाचा उल्लेख केला, म्हणजे इंडिव्हिजिबल. ॲटम असा पदार्थ जो इंडिव्हिजिबल आहे. जसं महर्षी कणादांनी सांगितलं तसंच त्यांनी पण सांगितलं. त्यांनी बिफोर क्रिस्ट 400च्या टायमाला सांगितलं. 18 सेंचुरीमध्ये डाल्टन ॲटॉमिक थेरी आली. डाल्टन काय म्हटले, मॅटर इज मेड अप ऑफ टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल कॉल्ड ॲटम. त्यांनी पण तेच सांगितलं की मॅटर अशी गोष्ट आहे आणि त्याला त्याला इतकं बारीक आहे, त्याला अजून फर्दर डिवाइड नाही करता येत, इंडिव्हिजिबल आहे, त्याला ॲटम असं म्हणण्यात आलं. ओके, सगळ्यांचं म्हणणं 18व्या दशकापर्यंत सेमच होतं की मॅटरचा एक पदार्थ पार्टिकल आहे ज्याला आपण फर्दर डिवाइड नाही करू शकत, त्याला ॲटम म्हणतो. ओके, तर ॲटम इज नंतर कळालं 1993 म्हणजे 1932ला कळालं की ॲटम डिव्हिजिबल आहे, त्याच्यामध्ये काही पार्टिकल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये पण काही सब ॲटॉमिक पार्टिकल आहेत, त्याला सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणतात. सब ॲटॉमिक पार्टिकलमध्ये काय काय येतं, न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. हे नंतर कळालं. नंतर 18व्या दशकापर्यंत 18 सेंचुरी पण असं म्हणत होते की फक्त ॲटम आहे, त्याला इंडिव्हिजिबल आहे तो, आणि हा लास्टचा पार्टिकल आहे, म्हणजे त्याला फर्दर डिवाइड नाही करता येत. पण नंतर 19 सेंचुरीमध्ये असं करण्यात आलं की त्याला पण सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये पण, ॲटममध्ये. ते कुठले आहेत, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन. हे नंतर एक वन बाय वन वी गेट अ सोल्युशन ऑफ व्हॉट इज द इनसाइड. ॲटम म्हणजे एक्झॅक्टली काय, तर एक सर्क्युलर बॉडी आहे अशी, आणि सर्क्युलर बॉडीमध्ये एक असं छोटंसं न्यूक्लियस आहे, छोटं. त्याच्यामध्ये न्यूट्रॉन पण आहेत आणि प्रोटॉन पण आहेत. ओके, आणि बाहेर इलेक्ट्रॉन आहेत असं म्हणण्यात आलं. बघा इथे दिसत आहेत, हे आहेत इलेक्ट्रॉन, हे आहेत इलेक्ट्रॉन, हे आहेत इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन, हे प्रोटॉन आणि हे न्यूट्रॉन असं म्हणण्यात आलं. म्हणजे 18 सेंचुरी टू 19 सेंचुरीमध्ये हे बदल बघण्यात आले. ते कसे झाले, कोणी कोणी काय डिस्कवरी केली, न्यूट्रॉनची कोणी डिस्कवरी केली, प्रोटॉनची कोणी डिस्कवरी केली, त्यानंतर इलेक्ट्रॉनची कोणी डिस्कवरी केली, एक्झॅक्टली काय काय मॉडेल्स बघण्यात आले, कुठले एक्सपेरिमेंट करण्यात आले, ते आपण बघणार आहोत. तर
1886 मध्ये आले गोल्डस्टेन, गोल्डस्टेन यांनी डिस्कवरी काय केली, डिस्कवर्ड अ पॉझिटिव्हली चार्ज रे इन अ ट्यूब विथ गॅस मॉलेक्यूल दॅट लुक्स लाईक कमिंग फ्रॉम अ एनोड इज कॉल्ड एनोड रेज. ओके, म्हणजे त्यांनी एक ट्यूब घेतली, त्या ट्यूबमध्ये गॅस मॉलेक्यूल टाकले आणि त्यांना एक व्होल्टेज दिलं, हाय व्होल्टेज लो व्होल्टेज, आणि लो प्रेशर ठेवलं, मेंटेन ठेवलं, हाय व्होल्टेज दिलं. त्याच्यानंतर बघण्यात आलं की नेमकं एक्झॅक्टली व्हायलंय काय. तर ॲनोड प्लेटकडनं, ही ॲनोड प्लेट आहे ना, ॲनोड प्लेटकडून पॉझिटिव्ह काहीतरी पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल ॲनोडपासून दूर जात आहेत असं दिसण्यात आलं. म्हणून त्याला ॲनोडकडून रेज निघालेत, म्हणून त्याला ॲनोड रेज म्हणतात त्यांनी सांगितलं. कॅनल रेज आर मेड ऑफ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. कॅनल रे म्हणजे ॲनोड रे, ॲनोड जो रॉड आहे, ॲनोड रॉड पासून काही पार्टिकल्स निघाले, डिटॅच झाले, आणि त्या डिटॅच झालेल्या पार्टिकल्स हे पॉझिटिव्हली चार्ज आहेत असं म्हणण्यात आलं, आणि ते ॲनोड पासून डिटॅच झाले म्हणून त्याला ॲनोड रे म्हणतात. आणि फर्दर इट लेड टू द डिस्कवरी ऑफ द प्रोटॉन. आणि ते नंतर असं समजण्यात आलं की ते प्रोटॉन आहेत, ते पॉझिटिव्हली चार्ज जे डिटॅच झाले ॲनोडपासून ते प्रोटॉन आहेत, हे नंतर डिस्कवरी झाली. तर दुसरं काय आलं त्याच्यानंतर, कॅथोड रे एक्सपेरिमेंट करण्यात आला 1897ला. तर जे जे थॉम्सन, स्टार्टिंग खरी इथून झाली. जे जे थॉम्सन, जे जे थॉम्सन स्टडीड निगेटिव्हली चार्ज रे इन अ ट्यूब विथ गॅस मोलेक्यूल coming from cathode, and it is called as cathode rays. Cathode rays are made of negatively charged particle. It is called electrons. त्यांनी पण एक गॅस ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये गॅस मोलेक्यूल भरले, कॅथोड रे ॲनोड रे ठेवला, आणि कॅथोड कॅथोड रॉड ॲनोड रॉड ठेवला, आणि गॅसचं मेंटेनन्स असा ठेवला की लो प्रेशर आणि हाय व्होल्टेज या कंडिशनवर गॅस ठेवला. तर असं बघण्यात आलं की कॅथोडपासून निगेटिव्हली चार्ज पार्टिकल डिटॅच झालेत आणि ते ॲनोडकडे चालले आहेत ह्या साईडला. तर एक्झॅक्टली काय झालं, कॅथोडपासून निगेटिव्हली चार्ज का पास झाले, त्याला तिथूनच पास झाले म्हणून त्याला कॅथोड रेज म्हणण्यात आलं. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कॅथोड रेपासून डिटॅच झाले म्हणून त्याला कॅथोड रेज असं म्हणण्यात आलं. आणि त्याला फर्दर असं म्हणण्यात आलं की जे पार्टिकल्स निघाले निगेटिव्हली चार्ज, त्याला इलेक्ट्रॉन असं म्हणण्यात आलं. हे इलेक्ट्रॉन आहेत जे कॅथोडपासून ॲनोडकडे चालले आहेत. आणि इथे काय बघितलं आपण कॅनल रेजमध्ये किंवा ॲनोड रेजमध्ये, तर पॉझिटिव्हली चार्ज ॲनोडपासून लांब चालले आहेत असं बघण्यात आलं. त्याच्यामुळे इथे इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली. तर बघूया आपण आता पुढे काय काय होते. इलेक्ट्रॉनची डिस्कवरी कोणी केली, जे जे थॉम्सन. आणि यांनी गोल्डस्टेननी डिस्कवरी केली नाही प्रोटॉनची, पण त्यांनी असं सांगितलं की ॲनोड रेज बाहेर पडतात ॲनोड रॉडपासून, आणि जी की पॉझिटिव्हली चार्ज आहेत, बस एवढं सांगितलं. आता आले इंटरेस्टिंग जे जे थॉम्सन. जे जे थॉम्सननी जे सांगितलं की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॅथोड रेपासून डिटॅच झाले, ओके, इथं सांगितलं बरोबर, आणि त्याच्यामुळेच ते इलेक्ट्रॉन आहे असं सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांनी मॉडेल काय सांगितलं, म्हणजे एक्झॅक्टली मॉडेल कसं असणार ॲटमचं ते त्यांनी सांगितलं. तर मॉडेल ऑफ द ॲटम सिमिलर टू द वॉटरमेलन. ते वॉटरमेलन घेतलं, ओके. त्या वॉटरमेलनमध्ये सांगितलं की जो रेड पार्ट आहे, जो एडिबल पार्ट आहे खाण्यालायक, जो एडिबल पार्ट आहे रेड, तो आहे पॉझिटिव्ह चार्ज. आणि बाकीच्या ह्या छोट्या छोट्या ब्लॅक कलरच्या बिया दिसत आहेत ना, सीड दिसत आहेत ना, जो नॉन एडिबल पार्ट आहे ना, तो आहे इलेक्ट्रॉन. तर त्यांनी म्हटलं, एक मॉडेल सांगितलं की असं असणार, पॉझिटिव्हली चार्ज स्प्रेड ओव्हर ऑल ओव्हर लाईक रेड एडिबल पार्ट, अँड इलेक्ट्रॉन स्टडेड अँड ऑर एम्बेडेड लाईक अ ब्लॅक सीड्स इन द वॉटरमेलन.
त्यांनी एक उदाहरण म्हणून वॉटरमेलनचं उदाहरण दिलं की ॲटमचं मॉडेल हे लाईक अ वॉटरमेलन असणार. ओके. त्याच्यानंतर अजून एक मॉडेल सांगितलं त्यांनी, मॉडेल ऑफ ॲटम सिमिलर टू पडिंग, प्लम पडिंग मॉडेल असं त्याला म्हणण्यात आलं. प्लम पडिंग म्हणजे काय, नवीन काय नाही आहे. तर क्रिसमसमध्ये फॉरेनमध्ये काही देशांमध्ये एक प्लम पडिंग नावाचं एक स्वीट मिळतं. बस दॅट्स इट. तर त्या प्लम पडिंग जे की असं दिसतं, मग त्यांनी असं सांगितलं की ते प्लम पडिंग मॉडेलसारखं आहे. तर कसं, तर जो बाकीचा हा स्किन कलरचा जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह, आणि हे जे नट्स आहेत ते ब्राऊन कलरमध्ये दिसत आहेत. ओके. ते आहेत निगेटिव्ह इलेक्ट्रॉन, म्हणजेच निगेटिव्ह चार्ज. असं ॲटमचं मॉडेल असणार आहे. जसं की वॉटरमेलनचं सांगितलं तसंच हे प्लम पडिंग, दुसरं काय. ओके. जे थॉम्सनने हे सांगितलं, an atom consists of positively charged sphere and the electron are embedded in it. The negative and positive charge are equal in magnitude, so the atom as whole is electrically neutral. त्यांनी हे सांगितलं की पॉझिटिव्हली चार्ज जेवढे असतील तेवढेच इलेक्ट्रिकली चार्ज असणार, म्हणजे प्रोटॉन जेवढे आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन असणार. म्हणजे त्यांच्यातले जे चार्ज आहेत, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज, हे बॅलन्स झाले पाहिजेत. त्याच्यामुळे ते मॉडेल म्हणजेच ॲटम हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार. पण केमिस्ट्री म्हणजे कोणतंही मॉडेल प्रपोज केलं की त्याला काहीतरी ड्रॉबॅक असतात, लिमिटेशन्स असतात. प्रत्येक मॉडेल हे परफेक्ट असेल असं नाही. त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक निघाले. जे थॉम्सन J. J. Thomson's model of atom failed to explain the result of experiments carried out by the other scientists, such as Rutherford Goldfoil experiment, and hence it was rejected. सर हे काय हेवी शब्द वापरताय, गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट. काय काळजी करू नका, आपण ह्याच्यानंतर बघणार आहोत एक्झॅक्टली काय. खूप इझी आहे. ऑन द बेसिस ऑफ थॉम्सन मॉडेल of atom, explain how atom is neutral as whole. तर आत्ता आपण बघितलं की जे थॉम्सनच्या मॉडेलमध्ये ॲटम हे न्यूट्रल काय आहे असं का म्हणण्यात आलं. तर ॲक्च्युली बघितलं आपण की थॉम्सन काय म्हटले, जेवढे पॉझिटिव्ह पार्टिकल आहेत तेवढेच निगेटिव्ह पार्टिकल, जेवढे पॉझिटिव्ह पार्टिकल तेवढेच निगेटिव्ह पार्टिकल, जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन, आणि प्रोटॉनवर जेवढा चार्ज तेवढाच इलेक्ट्रॉनवर चार्ज. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज बॅलन्स आउट होणार, आणि ते नेट चार्ज काय होणार, तर झिरो. त्याच्यामुळे ते न्यूट्रल, ते तिथे सांगण्यात आलेलं आहे. ओके. रुदरफोर्ड सॉरी रुदरफोर्ड अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट और गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट. खूप इझी आहे, खूप इझी. तर काय करणार आहे, पहिलं मॉडेल लक्षात घ्या. तर एक्झाममध्ये विचारलं तर तुम्हाला हे डायग्राम काढायचे. हे आहे, एक मिनटं. तर हे आहे अल्फा पार्टिकल सोर्स. ओके. तर इथून निघणार अल्फा पार्टिकल्स. तर अल्फा पार्टिकल्स म्हणजे काय, तर ज्यांचं मास 4U आहे, 4 युनिट मास. आपण बघणार आहोत 4 युनिट मास, त्याला 4U म्हणतात. ओके. 4U. ओके. 4 युनिट मास असणार, आणि जे की त्याची He+2 हा आयन असणार, जो की इथून, त्यालाच अल्फा पार्टिकल पण म्हणतात, जो की इथून बंबार्ड केलाय गोल्ड फॉईलवर. गोल्ड फॉईल दिसते, ही आहे गोल्ड फॉईल. ओके. तर इथून अल्फा पार्टिकल म्हणजे He+2 हा आयन इथं बंबार्ड करण्यात आला, म्हणजे फेकण्यात आला. एक टॉर्च कसं लावतो आपण तसा तो बीम सोडण्यात आला. ओके. अल्फा पार्टिकल बीम याच्यावर गोल्ड फॉईलवर सोडण्यात आला. तर एक्झॅक्ट, आणि त्यानंतर काय, गोल्ड फॉईल म्हणजे एक पातळ शीट वापरले. गोल्ड फॉईल हे मॉलेबल असते. मॉलेबल म्हणजे त्याला आपण, गोल्डला आपण हातोड्याने ठोकलं तर एकदम पातळ शीट तयार करू शकतो, एकदम बारीक साईजची. त्यानंतर ही आहे फ्लोरोसंट स्क्रीन. त्याच्यावर कुठलाही रेज पडला की तो कलर्ड होतो.
तर नॉर्मल पेपरवर थोडी ना पडल्यावर तो कलर्ड होतो. कुठलाही रेज पडलं की तो कलर दाखवतो. त्याला फ्लोरोसंट स्किन म्हणतात. ओके. तर अल्फा पार्टिकल म्हणजे काय? डबली चार्ज हेलियम आयन He+2 आणि त्याचा मास किती असणार 4U. फास्ट मुव्हिंग विथ लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. हे त्यांनी करण्यात आलं. म्हणजे इथून अल्फा पार्टिकल्स थ्रो करण्यात आले आणि मग बघण्यात आलं, ऑब्झर्वेशन करण्यात आलं एक्झॅक्टलीच काय झालं, पुढे काय झालं या रेजचं. तर रुदरफोर्डच्या अल्फा पार्टिकल मॉडेलमध्ये काय झालं, जे अल्फा पार्टिकल्स थ्रो करण्यात आले ते 99% सरळच गेले. 99% रेज आर मूव स्ट्रेट इन अ लाईन विदाउट डिफ्लेक्शन. इकडे तिकडे न जाता स्ट्रेट गेले 99%. अँड फ्यू पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड. काही इकडे गेले, काही इकडे गेले. फ्यू पार्टिकल्स पण 99% सरळ गेले. अँड व्हेरी फ्यू पार्टिकल्स गेट बॅक, रिव्हर्ट बॅक, म्हणजे रिटर्न आले. तर असं का झालं, एक्झॅक्टली काय होतं? 99% पुढे गेले, काही डिफ्लेक्ट झाले आणि काही पूर्णच रिव्हर्ट बॅक आले. एक्झॅक्टली काय झालं? तर त्यांनी सांगितलं, द ऑब्झर्वेशन मोस्ट मोस्ट ऑफ द most of the alpha particles, like 99%, passes straight through the gold foil. Okay, and some of alpha particles were deflected by small angle, and very few alpha particles rebounded, deflected by 180 degree. हा ॲटम आहे गोल्डचा. हा ॲटम आहे गोल्डचा. इकडनं अल्फा पार्टिकल आपण पाठवला. ओके, He+2 अल्फा पार्टिकल आला, इकडनं सरळ गेला, इकडनं सरळ गेला, इकडनं सरळ गेला. बट काही वेळात तो डिफ्लेक्ट झाला. एक्झॅक्टली का असं डिफ्लेक्ट झाला ते आपण पुढे बघणार आहोत. पण ऑब्झर्वेशन हे आले की 99% सरळ गेले, काही डिफ्लेक्ट झाले आणि खूप रेअरली रिबाउंड झाले. ओके, हे 3 मुद्दे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर कन्क्लुजन काय काढण्यात आलं ह्या ऑब्झर्वेशनवरनं, की मोस्ट ऑफ द स्पेस इनसाइड द ॲटम, म्हणजे हे ॲटम आहे ना, त्याच्यामधली जी स्पेस आहे ती एम्प्टी आहे. मोस्ट ऑफ द स्पेस इनसाइड द ॲटम इज एम्प्टी. म्हणून तर ते पार्टिकल डिफ्लेक्ट नाही झाले, 99% सरळ निघून गेले. त्याच्यामुळे ते ऑब्झर्वेशनमधनं असं कन्क्लुजन काढण्यात आलं की ॲटम मधली मोस्टली स्पेस ही एम्प्टी आहे. ओके, नंतर डिस्कवरी ऑफ न्यूक्लियस. पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द ॲटम ऑक्युपाईज व्हेरी लिटल स्पेस ॲज ओनली सम अल्फा पार्टिकल्स वेअर डिफ्लेक्टेड फ्रॉम देअर पाथ. म्हणजे इथे न्यूक्लियस असणार आहे मध्ये कुठेतरी, त्याच्यामुळंच He+2 जे पॉझिटिव्ह आयन आहे ते डिफ्लेक्ट झालं. म्हणजे कुठेतरी इथे न्यूक्लियस आहे आणि जे की पॉझिटिव्हली चार्ज आहे, बरोबर ना, जे की पॉझिटिव्हली चार्ज आहे, त्याच्यामुळंच तर हे आपला अल्फा पार्टिकल डिफ्लेक्ट झाले. 99% गेले सरळ, बट थोडे डिफ्लेक्ट झाले, म्हणजे मध्ये कुठेतरी न्यूक्लियस आहे जे की पॉझिटिव्हली चार्ज आहे, त्याच्यामुळं आपला अल्फा पार्टिकल डिफ्लेक्ट झाला. थर्ड कन्क्लुजन काय काढण्यात आलं, द साईज ऑफ द न्यूक्लियस इज व्हेरी स्मॉल. म्हणजे म्हटले की एवढा जर ॲटम असेल तर साईज न्यूक्लियसची खूप बारीक असणार, न दिसण्या एवढी. म्हणजे एका रूममध्ये समज तांदळाचा तुकडा ठेवला, एवढं स्मॉल साईज असणार न्यूक्लियसची. इथं म्हटलंय बघा, रेडियस ऑफ द न्यूक्लियस इज अबाउट 10⁵ टाइम्स लेस दॅन द रेडियस ऑफ द ॲटम. खूप लहान असणार ॲटम मधल्या न्यूक्लियसची साईज. थर्ड कन्क्लुजन असं काढण्यात आलं, मास ऑफ कॉन्सन्ट्रेटेड इन न्यूक्लियस. अल्फा पार्टिकल आर हेवी. आपण आत्ताच बघितलं, अल्फा पार्टिकलचं मास हे 4U असतं, म्हणजे 4 युनिट मास. अँड अल्फा पार्टिकल्स आर व्हेरी हेवी अँड टू रिबाउंड देम ॲट 180 डिग्री दे मस्ट बी समथिंग व्हेरी हेवी इनसाइड ॲटम. म्हणजे असं सांगितलं, ॲटम आहे त्यातला जो न्यूक्लियस, ॲटममधला मोस्टली स्पेस ही रिकामी आहे, एम्प्टी आहे. त्यानंतर दुसरं असं सांगण्यात आलं की ॲटमच्या मध्ये
न्यूक्लियस आहे, त्याच्यामुळेच तर अल्फा पार्टिकल डिफ्लेक्ट होत आहे. ते न्यूक्लियसची साईज खूप खूप कमी आहे. तिसरं असम्पशन झालं. आणि चौथं असम्पशन सांगितलं, आणि जे न्यूक्लियसची साईज खूप कमी आहे, बट मोस्ट ऑफ द मास कॉन्सन्ट्रेटेड इनसाइड द न्यूक्लियस. बट सगळ्यात जास्त मास हे न्यूक्लियसमध्येच आहे. छोटा आहे पण न्यूक्लियसमध्ये, म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका लाईक. ओके, असं आहे, असं कन्क्लुजन काढण्यात आलं. नेक्स्ट नेक्स्ट आपण बघतोय रुदरफोर्ड. रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ अन ॲटम. There is positively charged center in an atom called the nucleus. Proton is present in nucleus. Nearly all the mass of the atom residue inside the nucleus. तेच आपण आत्ता बघितलं, जे जे की रुदरफोर्डच्या आपण गोल्ड फाईल एक्सपेरिमेंटमधनं, ऑब्झर्वेशनमधनं कन्क्लुजन काढलेले, ते जिथं सांगण्यात आलं आहे की मोस्ट ऑफ द मास हे न्यूक्लियसमध्येच असतं आणि ते प्रोटॉनमध्ये प्रेझेंट असतं. इलेक्ट्रॉन आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर पाथ. हे नवीन काहीतरी सांगितलं. पॉझिटिव्हली चार्ज सेंटरला असतो, न्यूक्लियसमध्ये असतो, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन असतो, इथंपर्यंत कळालेलं. अजून न्यूट्रॉनचा शोध लागलेला नाही आहे, प्रोटॉनच माहिती आहे. न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन असतो, मोस्ट ऑफ द मास न्यूक्लियसमध्येच असतं. ओके, आणि नंतर सांगितलं की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर पाथ, असं रुदरफोर्डचं म्हणणं आलं. The size of the nucleus is very small as compared to the size of the atom. हे तर मगाशीच सांगण्यात आलं. त्यानंतर काय म्हटलंय, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस लाईक प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. तुम्हाला माहितीच असेल, हा सन असेल तर याच्या भोवती अर्थ फिरतो, त्याच्या भोवती बाकीचे प्लुटो आणि बाकीचे जे सगळे आहेत, सोलार सिस्टीम तुम्ही बघितली असेल, सनच्या अराउंड जे 7-8 किंवा बाकीचे सोलार सिस्टीम असेल, planets revolve around the sun in a particular elliptical orbit or any other shape orbit. त्याची ठरलेली ऑर्बिट असते, त्या ऑर्बिटरी पाथमध्येच ते ट्रॅव्हल करतात. तर तसंच ॲटमचं पण आहे, असं प्लॅनेटरी मॉडेल आहे असं त्यांनी म्हणण्यात आलं, की मध्ये आहे न्यूक्लियस, त्याच्यामध्ये प्रोटॉन असणार पॉझिटिव्हली चार्ज, आणि बाजूने इलेक्ट्रॉन फिरतात, लाईक planets revolve around the sun as like the electrons revolve around the nucleus of the proton. तर याच्यामध्ये पण आले लिमिटेशन किंवा ड्रॉबॅक. रुदरफोर्ड मॉडेल पण पक्क नव्हतं. रुदरफोर्ड मॉडेलमध्ये ड्रॉबॅक काय आले, इट कॅन नॉट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. स्टॅबिलिटी नाही म्हटलं ॲटमची. हे कशावरून कळण्यात आलं, तर मॅक्सवेल. हा मैदानात आला मॅक्सवेल. मॅक्सवेल म्हटला, अकॉर्डिंग टू according to the Maxwell's theory, any accelerated charged particle loses energy in the form of radiation. An electron revolves in a circle, so its direction of velocity is continuously changing, hence it is accelerated. So revolving electron would lose energy in the form of radiation and should spirally fall into the nucleus. Thus, atoms should be highly unstable and hence matter would not exist. But we know that atoms are stable. तर यांचं काय म्हणणं आहे बघू. हे आहे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, त्यामध्ये प्रोटॉन आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. ओके, आणि हा समज इलेक्ट्रॉन आहे जो की निगेटिव्हली चार्ज आहे, सगळ्यांनाच माहिती होतं, आणि जो की ह्या प्रोटॉनच्या भोवती, न्यूक्लियसच्या भोवती फिरतोय कुठल्या तरी ऑर्बिटमध्ये. काहीच नाही सांगण्यात आलं, एवढंच ऑर्बिटमध्ये फिरतोय एवढंच माहिती होतं. तर नंतर काय कळालं, ऑर्बिटमध्ये फिरतोय, आपल्याला माहिती आहे कुठली पण गोष्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तर त्याची व्हेलॉसिटी चेंज होते. सर कॉन्स्टंट 20 किलोमीटर पर आवरने फिरते म्हणजे कॉन्स्टंट आहे ना, ती स्पीड झाली. व्हेलॉसिटीमध्ये काय लागतं, तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन.
दोन्ही गोष्टी आपण कन्सिडर करतो, तर डायरेक्शन प्रत्येक वेळी चेंज होतंय. काही इकडं वेळा जातोय, आता इथं जातोय, इथं असला की सरळ जातोय, इथं असला की सरळ जातोय. म्हणजे प्रत्येक वेळी डायरेक्शन बदलते. डायरेक्शन बदलते म्हणजे व्हेलॉसिटी बदलते. व्हेलॉसिटी बदलते म्हणजे ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय? dv/dt. म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे ॲक्सिलरेशन होतंय, राईट? व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजे ॲक्सिलरेशन होते. ॲक्सिलरेशन होतंय, कुठलीही गोष्ट ॲक्सिलरेटर असेल म्हणजे काही गोष्टी एनर्जी ती बाहेर टाकते, असं म्हटलंय. जर सो टू रिव्हॉल्व इलेक्ट्रॉन वुड लूज एनर्जी. इलेक्ट्रॉन फिरतोय, ॲक्सिलरेशन होतंय म्हणजे एनर्जी लूज करेल. एनर्जी लूज केली की मधला जो न्यूक्लियस आहे तो कॉन्स्टंटली अट्रॅक्ट करतोय, बरोबर? लूज केली की अट्रॅक्ट करतोय, लूज केलं की अट्रॅक्ट करतोय, लूज केलं की अट्रॅक्ट करतोय. मग ते हळूहळू हळूहळू गोल 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 स्पायरल मोशन करून तो न्यूक्लियसमध्ये पडायला पाहिजे. आणि न्यूक्लियसमध्ये पडला की मग काहीच नाही राहणार, ॲटम एक्झिस्ट नाही करणार. ॲटम एक्झिस्ट नाही तर दुनियाच एक्झिस्ट नाही, आपण पण एक्झिस्ट नाही करणार. पण असं नाही आहे, ॲटम्स हे स्टेबल आहेत, म्हणून तर हे सगळ्या गोष्टी चालू आहेत सध्या. तर म्हणण्याचा उद्देश हा की ॲटम स्टेबल आहे. मग हा मुद्दा खोडा ठरतोय की इलेक्ट्रॉन प्लॅनेटरी मोशन सारखा फिरतोय, असं नाही. त्याला काहीतरी गोष्टी आहेत, तो कुठल्या तरी ऑर्बिटमध्ये फिरतोय, हे ड्रॉबॅक पडलं. ह्याचं रुदरफोर्डकडे एक्सप्लेनेशन नव्हतं त्याच्या मॉडेलमध्ये. ते मॅक्सवेलने सांगितलं की हे चुकीचं आहे, असं नसणार. ते काय आहे, कसं कुठल्या ऑर्बिटमध्ये फिरतो ते आपण नेक्स्ट बघूया. त्याच्या आधी आपण क्वेश्चन करून घेऊ. रुदरफोर्ड अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्कवरी ऑफ ॲटॉमिक न्यूक्लियस. इलेक्ट्रॉनचा तर नाही, प्रोटॉनचा नाही, न्यूट्रॉनचा नाही. प्रोटॉनचा अजून शोध लागला नव्हता. बट जो He+2 आहे, He+2 हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, जो की सरळ 99% जातात, काही पर्सेंट डिफ्लेक्ट होतोय. काही पर्सेंट डिफ्लेक्ट होतोय मध्ये काहीतरी पॉझिटिव्हली चार्ज मध्ये आहे, जे की न्यूक्लियस आहे, असं सांगण्यात आलं. ऑप्शन ए. व्हाय वुड व्हाय गोल्ड foil was used in alpha particle scattering experiment? Why would be observation if the experiment is carried out using foil of metal other than gold? असं म्हणतायत की जो गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट होता, अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, त्याच्यामध्ये गोल्ड फॉईलच का वापरली गेली? तर तुम्हाला माहिती आहे मेटल्स, गोल्ड हे एक मेटल आहे आणि त्यातल्या त्यात जे गोल्ड आहे ते हायली मॉल्युएबल आहे. म्हणजे गोल्डची शीट घेतली, तुकडा घेतला एक, त्याला आपण हॅमरिंग केलं, त्याला हॅमरिंग करून करून एक थिन शीटमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. एवढी थिन शीट, खूप बारीक, पेपरपेक्षा पण बारीक, एवढी थिन शीटमध्ये कन्वर्ट करू शकतो. याला म्हणतात मॉल्लेबिलिटी प्रॉपर्टी. ओके, ही बाकी मेटलमध्ये नाही दिसत. गोल्डमध्ये जास्त मॉल्लेबल, हायली मॉल्लेबल आहे गोल्ड. ओके, त्याच्यामुळं जे अल्फा पार्टिकल्स आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी एकदम बेनिफिशियल आहे, म्हणून गोल्ड फॉईल ही यूज करण्यात आली टू गेट अ करेक्ट रिझल्ट. सो बोर मॉडेल ऑफ ॲटम. इलेक्ट्रॉन कॅन नॉट रिव्हॉल्व इन एनी सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे इलेक्ट्रॉन एका कुठल्या पण ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतं असं नाही न्यूक्लियसच्या, असं त्यांनी म्हटलं. आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व ओनली इन सर्टन फिक्स्ड ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस कॉल्ड डिस्क्रीट ऑर्बिट. फिक्स्ड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतो न्यूक्लियसच्या. कोणत्या पण रँडमली समजा इथं न्यूक्लियस आहे आणि इथं इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय किंवा इथं करतोय, असं नसतं. जे फिक्स ऑर्बिट असते, इलेक्ट्रॉन इथेच रिव्हॉल्व करणार किंवा दुसरा इलेक्ट्रॉन इथंच रिव्हॉल्व करणार, तिसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करणार, असं काहीतरी नियम आहेत. त्या फिक्स्ड ऑर्बिटमध्येच तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करणार, असं त्यांनी एक मॉडेल सांगितलं, अझम्पशन सांगितलं, एक पॉस्च्युलेट्स त्यांनी दिले. पॉस्च्युलेट्समध्येच एक नियम दिले, रूल्स, की असंच तो रिव्हॉल्व करणार. थर्ड आलं इच डिस्क्रीट
ऑर्बिट हॅज फिक्स्ड एनर्जी. प्रत्येक ऑर्बिटची एक एनर्जी असते. दिस ऑर्बिट आर ऑल्सो कॉल्ड एनर्जी लेवल्स अँड एनर्जी शेल. प्रत्येक ऑर्बिटला एनर्जी लेवल किंवा एनर्जी शेल म्हणण्यात आलं. आणि ते ऑर्बिट रिप्रेझेंट केले KLMN ऑर द नंबर n इज इक्वल टू 1 2 3 4. म्हणजे हे न्यूक्लियस आहे तर पहिल्या ह्याला के म्हणण्यात आलं, दुसऱ्या शेलला एम म्हणण्यात आलं, तिसऱ्याला एन म्हणण्यात आलं आणि चौथ्याला एल. प्रत्येक शेलला असं काही नॉमेनक्लेट करण्यात आलं. इथं दिसतंय बघा तुम्हाला, न्यूक्लियस आहे पॉझिटिव्हली चार्ज, ह्याला पहिल्याला KLMN. ओके. While revolving in a particular energy level, an electron has fixed energy. इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व करतोय न्यूक्लियसच्या अराउंड, त्याची प्रत्येकाची एक फिक्स्ड एनर्जी असते. नायदर लुजेस ऑर द गेन एनर्जी इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. म्हणजे रिव्हॉल्व करताना आपण काय बघितलेलं, एक लूज पण करणार आणि गेन पण करणार नाही. त्या फिक्स्ड लूपमध्ये किंवा त्या फिक्स्ड ऑर्बिटमध्ये फिरत नाही, फिरत राहील आणि ते एनर्जी गेन पण करणार नाही, लूज पण करणार नाही, तसंच फिरत राहील. असं त्यांचा पॉस्च्युलेट्स होते. 4 पॉस्च्युलेट्स काय होते, ते एका फिक्स रँडमली मूव्ह करणार नाहीत, ते एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्येच मूव्ह करतील. आणि ते मूव्ह करतात त्याला आपण एनर्जी लेवल्स म्हणतो किंवा ऑर्बिट्स म्हणतो किंवा शेल्स म्हणतो.